किंवा सापेक्ष नैतिक दृष्टिकोन नैतिक समाजानुसार संस्कृतीनुसार बदलते. म्हणजे याचा अर्थ हा होतो मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी आपण जेव्हा बघतो की समाजानुसार काही नियम जे आहेत ते बदलतात. जसं की इथे आपण एक उदाहरण दिलेलं आहे. काही संस्कृतीमध्ये डोक्यावर ओढणी घेणे हे आदराचे लक्षण आहे, तर काही मध्ये त्याची गरज भासत नाही. जसं की आपण बघितलं असेल मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र समाजामध्येच की जे काही बंजारा हा जे काही समाज आहे, ते प्रामुख्याने त्यांचा जो काही पेहराव आहे तो वेगळा असतो. त्यांची साडी आहे ती वेगळी असते. परंतु आपले जे मराठी जे लोक आहेत त्यांची जी काही साडी आहे, ती प्रत्येक वेळेस त्यांच्या डोक्यावरती पदरच असतो असं नाहीये. म्हणजे प्रत्येक महिलांचं आचरण कसं असेल ते त्या समाजाने ठरवलेलं आहे. जसं की काही ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, जसं की मुस्लिम समाजामध्ये आपण बघत असतो, की पडदा व्यवस्था आहे, की जेव्हा त्यांच्या महिला जेव्हा घराच्या बाहेर पडतात, तेव्हा ते पडदा घालतात. परंतु आपल्या भारतीय महिलांसंदर्भात असं काही नाहीये. त्या महिला आपल्या बिनधास्त घराच्या बाहेर पडतात. मग अशा वेळेस काय आहे, तर ह्या प्रथा वेगळ्या आहेत आणि ह्या प्रथा का वेगळ्या? कारण की समाज वेगळा आहे, धर्म वेगळा आहे. मुस्लिमांचे प्रथा, धर्म वेगळे आहेत. आपला हिंदू म्हणून संस्कृती, धर्म वेगळे आहेत. म्हणजे या धर्म परंपरेनुसार सुद्धा हे तुमचे नियम या ठिकाणी ते बदलत असतात आणि म्हणूनच आपण याला इथे सापेक्ष नैतिकता असं आपण याला म्हणत असतो. आता काही देशामध्ये टीप देणे आवश्यक आहे, तर काही देशामध्ये हे अपमानासारखे या ठिकाणी आपण मानत असतो. जसं की लक्षात घ्या मित्रांनो, अमेरिकेमध्ये टीप देणे हे प्रेस्टिजियस बाब समजली जाते, आवश्यक बाब समजली जाते. परंतु तेच जर जपानमध्ये जर एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वेटरला जर टीप दिली, तर त्या व्यक्तीचा अपमान होतो. म्हणजे बघा, टीप देणे हे दोन्ही ठिकाणी त्याचे जे काही अंडरस्टँडिंग आहे ते वेगवेगळं आहे. अमेरिकेमध्ये ते प्रेस्टिज म्हणून समजलं जातं, एक सन्मान म्हणून समजलं जातं आणि तेच जपानमध्ये ते काय समजलं जातं, एक अपमान. म्हणजे याचा अर्थ हा होतो, की जी काही नैतिकता आहे, ती नेहमी सापेक्ष असते. ती वेळेनुसार, संस्कृतीनुसार, धर्मानुसार, रूढी परंपरेनुसार ती बदलू शकते. हा तो अर्थ आहे. काही समाजात लग्नापूर्वी प्रेम संबंध साधारण असतात. जसं की पाश्चात्य संस्कृतीमध्ये ते कॉमन आहे. परंतु भारतीय संस्कृतीमध्ये त्याला अनैतिक म्हटलेलं आहे. म्हणजे लग्नाच्या पूर्वी एखाद्या महिलेने किंवा पुरुषाने संबंध ठेवले असेल, तर ते अनैतिक आहे भारतीय समाजामध्ये. पण युरोपियन समाजामध्ये तसं काही नाहीये. आणखीन एक आहे, की युरोपियन समाजामध्ये दारू पिणे हे खूप कॉमन आहे. परंतु भारतीय समाजामध्ये ते कॉमन नाहीये. त्याच्या संदर्भात खूप त्याला चुकीचं म्हटलं जातं. म्हणजे याचा अर्थ हा होतो, की नैतिकता जी आहे ती कशी आहे? सापेक्ष आहे. म्हणजे कधी-कधी त्या सापेक्ष स्थितीनुसार सुद्धा आपल्याला ते ठरवावं लागतं, की ते चुकीचं आहे का बरोबर आहे. समजा एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. समजा मी आपल्या भारतामध्ये आहे आणि मी दारू पीत नाही आणि मला दारू प्यायची नाही. परंतु जेव्हा मी युरोपियन देशामध्ये जेव्हा जातो, तर तेव्हा मला तिथे दारू प्यावी लागते. कारण की त्या समाजामध्ये असा जे प्रोटोकॉल असतो ते मला पाळावे लागतील. कारण की तिथे मला राहायचंय म्हणून. मला तुम्ही त्याला इथे म्हणू शकत नाही, की मी चुकीचा आहे. मे बी तुमच्या अँगल मी चुकीचा असेल, परंतु त्या स्थितीनुसार मला तसं वागावं लागेल. म्हणजे जे काही तुमच्या बाबी असतात, चांगले किंवा वाईट, या संकल्पना ह्या तुमच्या वेळेनुसार आणि तुमच्या ठिकाणानुसार, तुमच्या संस्कृतीनुसार आणि समाजानुसार नेहमी बदलत असतात. तर यालाच आपण या ठिकाणी इथिकल रिलेटिव्हिझम असं या ठिकाणी म्हणतो.